नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमातून आपण आरोग्य विषयक विशेष महत्त्वाची अशी माहिती थेट तज्ञांकडून मिळवतो. त्यांच्याकडूनच आपण सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली देखील मिळवतो. आजचा विषय आपला अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण तज्ञांकडून माहिती जाणून घेणार आहोत अवयव दानाबाबत. खरं तर आपल्या शरीराचा एक भाग इतर कोणाला तरी देणं आणि त्याला नवजीवन मिळवून देणं ही भावनाच फार मोठी आहे आणि अवयवदानाचा निर्णयच फार धाडसी आहे. पण आजही समाजात याबाबत अनेक गैरसमज आहेत. अनेक जणांच्या मनात याबाबत अनेक शंका असतात. आपल्याही मनात काही प्रश्न असतील. आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत थेट तज्ञांकडून. आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर हेमंत मेहता सर. नमस्कार. जे मुंबईच्या लीलावती रुग्णालयाच्या नेफ्रोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत आणि त्यांना नेफ्रोलॉजी व किडनी ट्रान्सप्लांटेशन बाबत तब्बल 35 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर रवींद्र निकाळजी, जे कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि रिनल ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट म्हणून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांना या क्षेत्रात तब्बल 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तसंच या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर असीम थांबा. नमस्कार. जे मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत. एकूण 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. डॉक्टर गीता शेठ यांना मुंबईतील जे हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजी अँड रिनल ट्रान्सप्लांट फिजिशियन डिपार्टमेंटच्या त्या प्रमुख आहेत आणि त्यांना नेफ्रोलॉजी आणि रिनल ट्रान्सप्लांट क्षेत्रात 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे. आता आपण ओळख करून घेऊया. जे तज्ज्ञ आपल्याबरोबर आज ऑनलाईन पद्धतीने जोडले गेलेले आहेत ते आहेत डॉक्टर अश्विनी कुमार खांडेकर. नमस्कार. जे नागपूरच्या किंग्सवे हॉस्पिटलमध्ये सिनियर कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि रिनल ट्रान्सप्लांट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना या क्षेत्रात तब्बल 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. प्रेक्षक हो, आपल्या भारतात 3 ऑगस्ट रोजी अवयव दान जागरूकता दिवस साजरा केला जातो आणि त्याचबरोबर 13 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगभरात अवयव दान दिवस हा साजरा केला जातो. मी सुरुवातीला हेमंत सर आपल्याला विचारते की आज काय एवढी गरज आहे अवयवदानाबाबत जागरूकता होण्याची. म्हणजे आज आपण इतके पुढे गेलेलो आहोत, आपण AIचा देखील वापर करतोय, पण अवयवदान करणं, इतर कोणाचा तरी जीव वाचवणं याबाबत आपल्याला जागरूकता करण्याची का गरज पडते? पहिले आपण हे समजायला पाहिजे की अवयवदान आपण आजच्या दिवशी फक्त किडनी बाबतीत बोलणार आहे. तर किडनी जेव्हा फेल होते तेव्हा 2 प्रकारची असते. एक टेम्पररी किडनी फेल होते जे की रिकवर होऊन जाते, त्या पेशंटला तो अवयवदान लागत नाही. पण जेव्हा क्रॉनिक किडनी डिसीज आपण म्हणतात ती एकदा सुरुवात झाली की ती वाढत जाते. तो स्टेज 1, 2, 3, 4, 5 होऊन पेशंट डायलिसिसवर येतो. आता एक स्टडी आली होती नेफ्रोलॉजी जर्नलमध्ये. तो आपण जर का इंडियामध्ये 2011 ते 2017च्या काळात बघितला तर 11% पेशंटला भारतात किडनी फेलियर होता, CKD. तो 2017 पासून 2024पर्यंत 17% झालेला आहे. ज्या पेशंटला CKD झाला तो अल्टिमेटली डायलिसिसवर येणार आहे. एका अनुमानानुसार पर मिलियन पॉप्युलेशन भारतात 179 पेशंट डायलिसिसवर आहे. म्हणजे जर का रफ कॅल्क्युलेट केला तर 2 लाख पेशंट डायलिसिसवर आहे. आता इंडियन गव्हर्नमेंटने 2016-17 साली नॅशनल डायलिसिस प्रोग्राम ज्यापासून सुरू केला तेव्हापासून डायलिसिस सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये पण अवेलेबल झालेले आहे. म्हणजे की लोक डायलिसिसवर जास्त जगतात. पहिले का व्हायचं, पेशंट डायलिसिसवर जायचा किंवा त्याला तो डायलिसिसची फॅसिलिटी पण नाही मिळायची, पण एकदा डायलिसिसवर गेल्यानंतर 6 महिने जास्त जगायचा. आता लोक जास्त जगू शकतात कारण की गव्हर्नमेंट डायलिसिस प्रोव्हाइड करतात वेरियस स्कीममुळे. एकदा तो पेशंट डायलिसिसवर आला नंतर त्याला ट्रान्सप्लांट लागणार आहे. जवळपास जर का 2 लाख पेशंटला ट्रान्सप्लांटची गरज आहे तो तेवढे ऑर्गन पाहिजे. डॉक्टर रवींद्र, आजही आपल्या मनात एक भीती असते की मी माझा अवयव दुसऱ्याला कसा देऊ, मग मला काही झालं तर. एक सर्वसामान्यपणे पेशंट काय भावना व्यक्त करतात, आपल्याकडे कोणते गैरसमज असतात त्यांच्या मनात? युजली अवयवदान 2 प्रकारचे असतात. ज्यावेळी आपण फॅमिलीमधून किंवा लिव्हिंग डोनर्सकडून घेतो तो एक झाला, आणि दुसरं जे ब्रेन डेड डोनर्स किंवा मेंदू मृत्यूनंतर ज्या रुग्णालयात ज्यांचे मेंदू मृत्यू होतो आणि मग त्यांचे अवयव जर व्यवस्थित स्थितीत असतील तर आपण त्यांच्याकडून अवयवदानासंबंधित त्यांच्याशी चर्चा करू शकतो. नॉर्मली काय होतं की
कुटुंबियांच्या मनात कुटुंबीय अतिशय कठीण आणि दुःखद परिस्थितीतून जात असताना त्यांच्या मनात अनेक शंका येतात की मी अवयवदानाचा निर्णय घेतला तर कदाचित डॉक्टर मला वाचवण्याचा प्रयत्न करणारच नाहीत. आणि तर ही एक अत्यंत चुकीची समजूत आहे, कारण ट्रान्सप्लांट टीमचा तुमच्या ट्रीटमेंटशी काही संबंध नसतो आणि कुठल्याही डॉक्टरांचं किंवा कुठल्याही हॉस्पिटलचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं प्राण वाचवणं. त्यामुळे ही एक जुनी समजूत आहे की डॉक्टर तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. दुसरी एक गैरसमजूत आहे की माझा मृत्यू व्हायच्या आधीच माझे अवयव मी जर अवयवदानासाठी संमती केली तर माझा मृत्यू होण्याच्या आधीच माझे अवयव काढून घेऊ शकतात. याचं पण एक्सप्लेनेशन असं आहे की अवयवदानाची टीम अगदी वेगळ्या पद्धतीने कार्यरत करते आणि तुमचं मेंदूमृत्यू किंवा ब्रेन डेथ ज्यावेळी सर्टिफिकेशन होतं त्याच्यानंतर आणि ती टीम अत्यंत इंडिपेंडंट टीम असते, त्यांचा ट्रान्सप्लांट टीमशी काही संबंध नसतो. त्यामुळे तुमचे मेंदूमृत्यू पूर्णपणे जी अत्यंत कायदेशीर आणि पारदर्शक प्रक्रिया आहे, मेंदूमृत्यू घोषित झाल्यानंतरच अवयवदानासंबंधी निर्णय घेता येतात. तिसरं, बऱ्याच लोकांना वाटतं की अवयवदानामुळे माझ्या शरीराची हालत खराब होईल किंवा आमचे धार्मिक किंवा संस्कार करता येणार नाहीत. ही चुकीची समजूत आहे. नॉर्मली आम्ही अत्यंत सन्मानपूर्वक व काळजीपूर्वक तुमचे ऑर्गन्स काढून घेतो आणि तुमच्या शरीरावरती तसे कुठलेही दाग राहत नाहीत किंवा कुठलेही स्कार्स राहत नाहीत की ज्यामुळे तुम्हाला तुमचे धार्मिक विधी किंवा अंत्यसंस्कार व्यवस्थित करता येत नाही. दुसरा गैरसमजूत आहे की माझ्या अवयवांचा गैरवापर करता येईल किंवा त्यांचं अवयवांची विक्री होईल. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतात मानव अवयव प्रत्यारोपण कायद्याद्वारे नियंत्रित केली जाते. ही अगेन अत्यंत कायदेशीर व पारदर्शक प्रक्रिया आहे. दुसऱ्या लोकांच्या मनात गैरसमजूत असते की अवयवदानामुळे माझ्या कुटुंबावरती अत्यंत अजून आर्थिक भार होईल. पण एकदा तुमचा अवयवदानाचा निर्णय झाला आणि एकदा हे झालं की मग तुमचं त्याच्यानंतरचा जो खर्च आहे तो सगळा ट्रान्सप्लांट टीम किंवा हॉस्पिटलमार्फतच केला जातो. ज्यावेळी आपण लिव्हिंग डोनर किंवा फॅमिलीमधून ज्यावेळी किडनी अवयवदानाविषयी चर्चा करतो त्यावेळी डोनरच्या सगळ्या टेस्ट करूनच हे अवयवदानाचा निर्णय घेतला जातो की डोनरच्या किडनी चांगल्या आहेत आणि ते डोनरचं हेल्थ चांगली आहे आणि किडनी दान केल्यामुळे त्यांना पुढे जाऊन आयुष्यात त्यांना वीकनेस नाही होणार किंवा त्यांच्या स्वतःला काही किडनीचा प्रॉब्लेम होणार नाही. डॉक्टर असीम, आपल्याकडून जाणून घ्यायचे की नेमकी ही प्रक्रिया कशी असते अवयवदानाची हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव कसे काढले जातात. ब्रेनस्टेम डेथ ह्याला ब्रेन डेड पण म्हणतात. भारतामध्ये ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्यूमन ऑर्गन्स ॲक्ट 1994 एंड ट्रांसप्लांटेशन ऑफ ह्यूमन ऑर्गन्स रूल्स 1995 इसमें ब्रेन स्टेम डेथ सर्टिफिकेशन का प्रोटोकॉल लिखा गया है. का एक अमेंडमेंट था 2011 में जिसमें उन्होंने बोला कि अगर न्यूरोलॉजिस्ट या न्यूरोसर्जन अवेलेबल नहीं है तो इंटेंसिविस्ट या एनेस्थेटिस्ट भी ये डिसीजन ले सकते हैं. सो इसमें क्राइटेरिया हम कैसे डिसाइड करते हैं कि पेशेंट को अभी ब्रेन डेड हमको डिक्लेयर करना है. पहला होता है कि पेशेंट हम देखते हैं कि उसको इरिवर्सिबल ब्रेन डैमेज है, मतलब कोई रिवर्सिबल कॉजेज़ नहीं है ब्रेन का रिकवर करने का. सेकंड होता है कि पेशेंट का स्पॉन्टेनियस ब्रीदिंग नहीं है और वो वेंटिलेटर पे है. हम देखते हैं कि पेशेंट को कोई न्यूरोमस्कुलर पैरालाइजिंग एजेंट जैसे एट्रोक्यूरियम नहीं मिल रहा है. थर्ड होता है हम चेक करते हैं जिसको बोलते हैं ब्रेन स्टेम रिफ्लेक्सेस. ब्रेन स्टेम रिफ्लेक्सेस चेक किया जाता है, इसमें जो होते हैं प्यूपिलरी लाइट रिफ्लेक्स. जब हम टॉर्च डालते हैं हमारे प्यूपिल्स में, अगर प्यूपिल्स फिक्स्ड और डायलेटेड है और रिस्पॉन्ड नहीं कर रहे हैं लाइट को, तो हम बताते हैं कि ये प्यूपिलरी रिफ्लेक्स एब्सेंट है, जो कि एक बहुत महत्व ब्रेन स्टेम रिफ्लेक्स है. दूसरा होता है कि हम लोग एक टेस्ट करते हैं जिसको बोलते हैं डॉल्स हेड आई मूवमेंट. जब हम हेड को एक जगह पे टर्न करते हैं एक साइड को, तो आंखें दूसरे साइड कॉन्जुगेट मूवमेंट करते हैं ऑपोजिट साइड में. ये भी अगर एब्सेंट होता है तो ब्रेन स्टेम रिफ्लेक्स एब्सेंट है. थर्ड होता है कॉर्नियल रिफ्लेक्स. फोर्थ होता है गैग रिफ्लेक्स, जिसमें हम चेक करते हैं कि उसके फेरिंग्स को स्टिमुलेट करके कि उसको गैग प्रेजेंट है कि नहीं. कॉफ रिफ्लेक्स. और एक टेस्ट होता है जिसको बोलते हैं कैलोरिक टेस्टिंग, जिसमें वेस्टिबुलर ऑक्यूलर रिफ्लेक्स को हम टेस्ट करते हैं. इसमें हम ठंडा पानी लेते हैं जो कि अराउंड 50 ml का ठंडा पानी, और उसको हम 1 मिनट तक एक्सटर्नल अकोस्टिक मिएटिस कान के अंदर डालते हैं, दोनों कानों में, और देखते हैं कि इससे आंखें मूव होती हैं कि नहीं.
आई मूवमेंट देखते हैं कि नहीं। अगर ये सब एब्सेंट होता है उसका मतलब है कि पेशेंट का ब्रेन स्टेम रिफ्लेक्सेस एब्सेंट है। अच्छा। और एक इम्पॉर्टेंट टेस्ट होता है जिसे कहा जाता है एपनिया टेस्ट। ये 2 टेस्ट होते हैं। हम फर्स्ट एपनिया टेस्ट जब करते हैं तो हम पेशेंट का प्री रिक्विजिट होता है कि हम उसका टेम्परेचर 36 डिग्री तक रखते हैं और एक बेसलाइन एबीजी करते हैं। बेसलाइन एबीजी हम देखते हैं कि ऑक्सीजन पेशेंट का अच्छा है, 200 मिलीमीटर्स के ऊपर है, और हम एबीजी में कार्बन डाइऑक्साइड को 35 से 40 मिलीमीटर्स में रखते हैं। इसके बाद पेशेंट को वेंटिलेटर से डिस्कनेक्ट किया जाता है देखने के लिए कि अगर वेंटिलेटर से हम डिस्कनेक्ट करते हैं उसका रेस्पिरेटरी मूवमेंट्स है कि नहीं। जब ये किया जाता है तो हम पेशेंट का एंडोट्रेकियल ट्यूब जो गले में रहता है वो रहता है इन सीटू, उसमें हम एक कैथेटर डाल के हम ऑक्सीजन देते हैं अराउंड 10 लीटर्स पर मिनट, और हम 6 से 8 मिनट तक देखते हैं कि पेशेंट का रेस्पिरेटरी मूवमेंट्स है कि नहीं। अगर पेशेंट का रेस्पिरेटरी मूवमेंट्स नहीं है ये ऑक्सीजन देने के बाद और वेंटिलेटर से डिस्कनेक्ट करके हम एक सेकेंड एबीजी करके देखते हैं। अगर कार्बन डाइऑक्साइड 60 मिलीमीटर्स के ऊपर अगर गया और फिर भी रेस्पिरेटरी मूवमेंट्स नहीं है उसका मतलब है कि पेशेंट का एपनिया टेस्ट पॉजिटिव है। इसे कहते हैं फर्स्ट एपनिया टेस्ट। तो हम इसके बाद सडनली डिक्लेयर नहीं कर देते कि ये पेशेंट ब्रेन डेड है। रूल्स कहता है कि 6 घंटे के बाद ये सब टेस्ट फिर से रिपीट किया जाता है, और अगर ये सब टेस्ट वापस नेगेटिव होते हैं कि पेशेंट का ब्रेन स्टेम रिफ्लेक्स एब्सेंट है तो ही हम रिलेटिव्स के पास जाते हैं बताने के लिए कि ये पेशेंट ब्रेन डेड है, इसका रिवर्सिबल कॉज नहीं है, ये फिर से अच्छा नहीं होने वाला है, बट इसके ऑर्गन्स अच्छे हैं। और ट्रांसप्लांट कोऑर्डिनेटर होता है जो कोऑर्डिनेट करता है फैमिली के साथ कि क्या आप ऑर्गन डोनेशन करना चाहते हैं कि नहीं। डॉक्टर गीता, नोटोकडून अवयवदानाबाबत भरपूर जागरूकता केली जाते, लोकांमध्ये पसरवली जाते. अशा काही मोहिमा राबवल्या जातात का की जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करावं, आणि मुळात नोटो म्हणजे काय हे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगावं? नोटोचा फुल फॉर्म आहे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. ही ऑर्गनायझेशन मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर याची आहे, आणि नोटो ही राज्यभरात ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्रामला स्ट्रीमलाईन करण्यासाठीच गठीत करण्यात आली होती. ही नोटो पब्लिक अवेअरनेससाठी खूपच महत्त्वाचं काम करत आहे. अंगदान महोत्सव किंवा अंगदान जागरूकता अभियान या अनुषंगाने नोटो मॅरेथॉन ऑर्गनाईज करते, नॅशनल वेबिनार्स ऑर्गनाईज करते. त्यामध्ये मेडिकल एक्सपर्ट यांना इन्व्हाइट करून त्यांच्याकडून ब्रेन स्टेम डेड, ऑर्गन डोनेशन, लीगल काही ॲस्पेक्ट्स आहेत त्यावर खूप इन्फॉर्मेशन माहिती दिली जाते. 3 ऑगस्ट हा आपल्या राष्ट्रीय अवयवदान दिवस असं साजरा करण्यात येतो. त्यामध्ये विविध डोनर फॅमिलीचा सत्कार होतो, आणि जे राज्य आणि जे हॉस्पिटल्स अवयवदानमध्ये चांगलं काम करत आहे त्यांचाही सत्कार करण्यात येतो. सगळ्या ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स जे चांगले काम करतात त्यांचा सत्कार करण्यात येतो. NGOजचा सत्कार करण्यात येतो. महाराष्ट्रात आपण ऑर्गन डोनेशन मंथ हा नोटो मधून दिलेला कार्यक्रम साजरा करतो, आणि त्यामध्ये सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये ऑर्गन डोनेशन या विषयामध्ये एसे कॉम्पिटिशन, पोस्टर कॉम्पिटिशन, रांगोळी स्पर्धा, एलिक्युशन कॉम्पिटिशन, मग स्ट्रीट प्ले या सगळ्यांची व्यवस्था करण्यात येते. नोटो या सगळ्या प्रोग्राम्स आयोजन करून पब्लिक अवेअरनेस करत आहे. ऑगस्ट 2024मध्ये नोटोनी नोटो चिंतन शिबिर ही आयोजित केली होती, आणि यामध्ये नॅशनल लेवलवर कॉन्फरन्स झाला होता. त्यामध्ये सगळ्या राज्यात 1 नेशन 1 पॉलिसी हा प्रकल्प करण्यात आला होता, आणि त्या अनुषंगाने नोटोने ऑनलाईन पोर्टल सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे. त्या ऑनलाईन पोर्टल तुम्हाला noto.abdm.gov.in याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचे ऑर्गन्स प्लेज करू शकतात. त्यांनी एक QR कोड पण वेबसाईटवर दिलेला आहे. त्या QR कोडमध्ये तुम्ही स्कॅन करून तुमचा आधार नंबर टाकला तर एक OTP देण्यात येते. त्या OTPमुळे त्याच्यानंतर तुम्ही तुमचे डिटेल्स टाकून तुमचे ऑर्गन्स प्लेज करू शकतात. एक 24/7 हेल्पलाईन नंबरसुद्धा नोटोने दिलेली आहे, आणि ह्या सगळ्या मार्गाने पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन नोटो सोशल मीडिया, यूट्यूब मध्ये पब्लिक अवेअरनेस क्रिएट करत आहे. डॉक्टर खांडेकर, आपण आपल्या प्रेक्षकांना अगदी साध्या शब्दात सांगावं की ब्रेन डेड
म्हणजे नेमकं काय असतं, एखाद्या व्यक्तीची ब्रेन डेथ होते म्हणजे नेमकं काय होतं आणि त्याचा अवयवदानाशी कसा संबंध असतो? सो ब्रेन डेथ म्हणजे ट्रान्सलेट करायचं झालं तर मस्तिष्क मृत्यू. मस्तिष्क ब्रेनचे 2 पार्ट्स असतात, ज्याला आपण ढोबळपणे मोठा मेंदू आणि छोटा मेंदू असं म्हणतो. छोटा मेंदू म्हणजे काय? तिथे ब्रेनस्टेम असतो. ब्रेनस्टेम मध्ये व्हायटल सेंटर्स असतात, ज्याच्याने श्वसनक्रिया, रक्तचाप म्हणजे ब्रीदिंग आणि ब्लड प्रेशर हे सगळं रेग्युलेट होतं. हे रेग्युलेशन जेव्हा खूप इजा होऊन जाते ब्रेनस्टेमला, छोट्या मेंदूला, खूप रक्तस्राव झालाय म्हणा, मार लागलेला आहे किंवा रक्तवाहिन्या बंद होऊन रक्तपुरवठा बंद झालेला आहे. असं जेव्हा होतं तेव्हा हे रेग्युलेशन निघून जातं आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर मेंटेन होत नाही आणि हे अचानक क्रॅश होतं ब्लड प्रेशर आणि ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला औषधांची गरज पडते. आणि त्याच प्रकारे श्वसनक्रिया बंद होऊन जाते आणि श्वसन मेंटेन करण्यासाठी आपल्याला मग व्हेंटिलेटरची गरज पडते. हे सगळं आपण हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये असताना आयसीयूमध्ये पोहोचल्यावर हे सगळं आपण करू शकतो. ह्याच्यानंतर 48 ते 96 तासात व्यक्तीचा मृत्यू होतो. म्हणजे अ, सुरुवातीला श्वसनक्रिया बंद होते, ब्लड प्रेशर शॉकमध्ये जातं आणि मग ते आर्टिफिशियली मेंटेन होतं. पण मग हार्ट चालू आहे. हार्ट चालू असल्यामुळे इतर ऑर्गन्सला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आहे. रक्तपुरवठा झाल्यामुळे ते ऑर्गन्स चांगले आहेत. थोडक्यात किडनी चांगली आहे, लिव्हर चांगलं आहे, इंटेस्टाईन्स चांगले आहेत, लंग्स चांगले आहेत, अगदी हार्ट पण चांगलं आहे. या 48 ते 96 तासात हे ऑर्गन्स आपण मग डोनेट करू शकतो, फॅमिलीची परवानगी असेल तर. डॉक्टर हेमंत, जसं डॉक्टर रवींद्र यांनी सांगितलं होतं की आपल्या भारतात अवयव दान करणं हे कायदेशीर आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे. कायदेशीर आहे म्हणजे नेमकं काय 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 कोणते कोणते कायदे आहेत आपण जरा सांगावं. सो बघा, नॉर्मल माणसाला डेथ आणि ऑर्गन डोनेशनसाठी डिक्लेअर केलेला डेथ हे 2 वेगळे प्रकार असतात. नॉर्मल माणूस जेव्हा नॉर्मल डेथ होतो तेव्हा आपण सांगतात की हार्ट बंद झाला, पल्स नाही वगैरे वगैरे, तो नॉर्मल डेथ झाला. आणि नॉर्मल डेथ तसाच प्रकारचा असतो. फक्त आपला जो ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट आहे 1994चा, त्यानुसार जर का माणसांनी ऑर्गन डोनेट करण्यासाठी इच्छा व्यक्त केली तरच आपण हा ब्रेन स्टेम डेथची कन्सेप्ट त्याला अप्लाय करू शकतात. नॉर्मल माणूस जर का ब्रेन स्टेम डेथ असला पण ऑर्गन डोनेशन करायला तयार नसलेले फॅमिली असतात तर त्यांना आपण डेथ डिक्लेअर करू शकत नाही. त्यांना त्यांच्या हार्ट बंद होईपर्यंत आपल्याला थांबावंच लागतं. पण जर का त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला ऑर्गन द्यायचं आहे, तो ते गरजेचं असतात की जेव्हा हार्ट बीटिंग आहे पण ब्रेनला रिकव्हरी होण्याची शक्यता अजिबात नाही, तसं आपल्याला 6 तासामध्ये 2 इंडिपेंडंट टीमनी एकदा ओपिनियन दिला की हा माणसाचा ब्रेन स्टेम डेथ आहे, त्याच्यानंतरच ते ऑर्गन फॉर थेराप्युटिक पर्पज आपण रिट्रीव्ह करतात आणि म्हणून त्या माणसाला ब्रेन स्टेम डेथ डिक्लेअर करतात. अच्छा डॉक्टर रवींद्र, खरं तर अवयवदान करणं हा वैयक्तिक निर्णय आहे, पण त्यात कुटुंबाची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते. अवयवदानाची टीम सगळ्या फॅमिली म्हणजे त्यांच्या जवळचे जे सगळे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर बसून त्यांच्याबरोबर चर्चा करतात आणि त्यांना कल्पना देतात की हा एकच मार्ग आहे की ज्यामुळे तुमची जवळची व्यक्ती अनेक वर्ष जिवंत राहू शकते. त्या व्यक्तीने अवयवदान केल्यामुळे तुम्ही जवळजवळ एक 7-8 व्यक्तींचे प्राण वाचू शकता आणि याहून दुसरी मोठी कुठली गोष्ट असू शकते की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तुम्ही अनेकांना जीवनदान देताय आणि खूप लोक नंतर सांगतात की आम्हाला खूप बरं वाटतंय की आम्ही हे त्या अत्यंत अवघड क्षणी तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला आणि आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्यांना खूप समाधान मिळतं या गोष्टीतून. डॉक्टर असीम, या बदल्यात कुटुंबियांना काही रक्कम दिली जाते का? इसमें कोई मॉनेटरी रेम्यूनरेशन नहीं दिया जाता है जो ब्रेन डेड व्यक्ति है या उसके नातेवाईक को, बिकॉज ये चीज़ एक सामाजिक सेवा जैसा रहता है. तो हम ऑर्गन डोनेशन के टाइम पे पैसा नहीं बांटते हैं. अच्छा, आणि म्हणूनच अवयवदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. डॉक्टर गीता, अवयवदाता कोण होऊ शकतं? त्यासाठी काही वयोमर्यादा किंवा काही इतर मर्यादा असतात का? हो, 18 वर्षाच्या वर तुम्ही अवयवदान करता येतं आणि 70 वर्षाच्या कमी
अवयवदान करता येतं. काही कारणामुळे जर फॅमिलीमध्ये डोनर नाही आहे तर 70 वर्षाच्या वरही आज ट्रान्सप्लांट झालेले आहेत. जर सगळे ऑर्गन चांगले आहेत तर 75 पर्यंत पण अवयवदान करता येतो. हे झालं जिवंत लाईव्ह रिलेटेड ट्रान्सप्लांट. आणि आपण डिझीज डोनर सांगितलं तर एक्सपॅन्डेड क्रायटेरिया अशी एक मान्यता नोटोनी दिली आहे, कारण आपल्याला ऑर्गन्स खूप कमी आहेत आता, कमी भेटतात. तर 6 वर्षाच्या कमी मुलाचे पण अवयवदान करता येतं आणि 60 वर्षाच्या वरती पण अवयवदान करता येतं. आणि काही कारणाचं किडनीचा रिपोर्ट जर थोडा खराब पण असला, क्रिएटिनिन 1.5 ते 3 मिलीग्रॅम पर्यंत असला तरी अवयवदान किडनी घेता येते. हो, ब्लड प्रेशर असला आणि एंड ऑर्गन डॅमेज नाही आहे तरी किडनी घेता येते. तर अशा काही एक्सपॅन्डेड क्रायटेरियाज आहेत नोटोनी दिलेल्या, ज्याने डोनर पूल वाढू शकते. डॉक्टर खांडेकर, अवयवदान खरंच सुरक्षित आहे का? म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अवयवांचा गैरवापर टाळण्यासाठी आपल्या भारतात काही नियमावली आहे का? नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन. सो ही गव्हर्नमेंटनी तयार केलेली संस्था आहे आणि ह्याच्यात अनेक एक्सपर्ट्स म्हणजे सब्जेक्ट एक्सपर्ट्स, रेग्युलेटरी लोकांचा त्याच्यात समावेश आहे आणि ह्याची पूर्ण हायरार्की आहे फ्रॉम नॅशनल लेवल टू रिजनल लेवल. रेसिपियंट्स शेवटी रजिस्टर होतात ट्रान्सप्लांटच्या हॉस्पिटलमध्ये आणि त्या प्रकारे यादी बनते, ब्लड ग्रुप प्रमाणे यादी बनते. ही यादी रोटोमध्ये, सोटोमध्ये आणि नोटोमध्ये ही त्याच्यावर त्याचं रेग्युलेशन असतं. सो आणि त्याची आयडी बनते, एक युनिक आयडी बनते. प्रत्येक रेसिपियंटला एक युनिक आयडी असतो, प्रत्येक डोनरला एक युनिक आयडी असतो. आणि जेव्हा आयडेंटिफाय होतात, पोटेन्शियल ऑर्गन डोनर्स हे आयडेंटिफाय होतात, तेव्हा मग हे सगळे संस्थान ॲक्टिवेट होतात. हॉस्पिटल रिपोर्ट्स टू ZTCC, ZTCC सोटो आणि नोटोला इन्फॉर्म करतं आणि त्यांच्या एक सेट प्रोटोकॉल प्रमाणे ऑर्गन डोनेशन केल्या जातं. यादीप्रमाणे अकॉर्डिंग टू सिरियल नंबरच अलोकेशन होतं. याच्यात कोणतीही ढवळाढवळ शक्य नसते आणि ऑर्गन चांगला असेल तरच मेडिकल टीम म्हणते की आपण हे ऑर्गन घेऊ शकतो. ऑर्गन चांगला नसेल तर मेडिकल टीम त्याला रिफ्यूज करते. सो ऑर्गन व्यवस्थित असेल तर त्याचा वापर शेवटी होतोच. आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद.